श्री स्वामी समर्थ. प्रिय बाळा, मी तुझी हाक ऐकली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल. कृपा करून 5 मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. माझ्या मुला, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण मला जे सांगायचे आहे आणि ऐकायचे तुला जे ऐकायचे आहे आणि सांगणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. माझ्या मुला, काही अशा गोष्टी आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगतो. वेळेचा बदल निश्चित आहे. प्रत्येक वेळ मजबूत असेलच असे नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेलच असे नाही. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलते आणि बदलणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे, जेणेकरून वेळोवेळी ते अधिक मजबूत होईल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची सर्व कामे कशी करता खराब कशी करतात आणि तुमची तयार केलेली कामे कशी खराब होतात. हे प्रिय आत्मा, तुझ्या कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहे हे तुला आता समजले पाहिजे. माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची सुख आणि शांती माझ्या नावात आहे. सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. माझ्या मुला, तू तुझं काम सुरू करतोस, पण ते पुढं कसं करायचं हे तुला कळत नाही आणि तुझ्या या निष्काळजीपणामुळेच तुझ्या कामात अडथळे येतात. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होणार आहे, आजपासून सर्व शुभ कार्यात माझा समावेश करून पहा आणि प्रामाणिकपणे खूप मेहनतीने आणि खूप मनाने तुमचे कार्य करा. हा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल, हे माझे वचन आहे. आणि जो कोणी माझे शेवटपर्यंत संदेश ऐकून माझे स्मरण करेल, त्याच्या वाईट कृत्याची आजपासून सुधारणा होईल. माझ्या मुला, तुला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवूनच तू तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकतोस. कारण यश मिळवण्याचा मंत्रच असा आहे, तो म्हणजे आत्मविश्वास. विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही. तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील पराकाष्ठा करत हळूहळू पुढे जा. काही दिवसातच यश तुमच्या पायाशी येईल. तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा, तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतः माझ्यावर विश्वास ठेवा. कधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्या मार्गावरून भटकतात, प्रयत्न करणे थांबवतात की आता मला यश मिळणार नाही असे विचार करतात. पण माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवा, खरं तर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयमच असायला हवा. कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत. मला माहिती आहे की ही दुःखे तुमच्या आयुष्यात काही क्षणासाठीच आलेली आहेत. तेव्हा माझ्या मुलांनो, हार मानू नका, पुढे चालत राहा. पण माझ्या मुलांनो, दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका. जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आईवडिलांसह माझे ध्यान कर. तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील. जर तुम्ही खूप दुःखी राहिलात तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल.
ज्यामुळे तुम्हाला उद्याची कामही करू शकणार नाहीत. पण माझ्या मुलांनो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे चिंता बाजूला ठेवा. पुढे जा, तुमचे काम करत राहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल. माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवा की जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो, मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो. माझ्या मुला, तुझ्या कामाचा परिणाम काळजी करू नकोस, कारण काम करणे तुझ्या हातात, पण त्याचे फळ देणे हे माझ्या हातात आहे. त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा, तुम्हाला चांगलेच फळ मिळेल. कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतं आणि या सर्वांचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. म्हणून शंका घेणे सोडून द्या. निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात वेळ घालवू नका. तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस. माझ्या मुला, नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे, कारण जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल. जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील. तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच अडवतील, कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावं असं वाटतच नाही. हे जाणून ते तुमच्या मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील. पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस. तुला तुझे काम पूर्ण सोपून द्यावे लागेल. हे माझ्या बाळा, तू लक्षात ठेव, जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश देखील त्यांच्यासमोरच नतमस्तक होते. जे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे, गरीब आहे किंवा तो कोणत्या जातीचा आहे. ते पाहते की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामापासून त्याला यश मिळायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो. देवाने तुम्हाला इतके समर्थ बनवले आहे की तुम्हाला तुमच्याबरोबर आरोग्याबरोबर चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचेही ज्ञान आहे. पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही अशा गोष्टी करता ज्यामुळे तुम्हाला नेहमीच त्रास होतो. मी तुम्हाला हा संदेश फक्त या उद्देशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही जीवनात यश मिळवाल, जे तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. घाबरू नका, पुढे जात जा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, हे विसरू नकोस. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर आणि स्वामी इज ग्रेट टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.